मराठा आरक्षणासंदर्भातील GRची अंमलबजावणी करण्यास थोडा कालावधी लागेल हे मनोज रांगेंनी समजून घ्यावं अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तसंच भुजबळांनी GR बाबत सरकारवर टीका केली होती, त्यावर सुद्धा विखेंनी वक्तव्य केलंय। कोणताही दबाव सरकारवर नव्हता, विचार करून निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे भुजबळांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करेन असं विखे पाटील म्हणाले। गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता, तर आपण या महिनाअखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे अहवाल येईल। एक टाईम बाउंड पद्धतीने ही सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जरांगे पाटलांना आपल्या बाजूने एवढीच मला विनंती आणि आवाहन करायचं आहे। आता एक उपसमिती स्थापन झाली, त्याच्यावर चर्चा झाली, आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅजेटरचे GR निघालेत। आता अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर जी करावं लागते, तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतोय, पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन एक कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। नाही, मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता। अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे। म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा IQ माहितीवर काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। नाही, आता काही शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे, पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते। त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स। असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही, उजवीकडे जाणार नाही। शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे।